नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. जर तुम्ही यावर्षी 12वीची बोर्ड परीक्षा दिलेली असेल आणि बोर्ड परीक्षा झाल्यानंतर बोर्ड परीक्षेचा तुमचा इथं रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही फर्स्ट इयर कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात. काय घेणार आहात? तर फर्स्ट इयर म्हणजे प्रथम वर्षासाठी इथं कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात. आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी तुम्ही ॲडमिशन घेणार आहात. खूप सारे कोर्सेस आहेत. ओके. त्यामधले जर आपण जास्तीत जास्त विद्यार्थी ज्या कोर्सला जातात जसं की BA, BCom, BSc, ओके, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि असे वेगवेगळे कोर्सेस आहेत 12वी नंतर जे की त्याला जातात डिग्री कोर्सेसला. ठीक आहे. तर त्यांचं जे फर्स्ट इयर असते म्हणजे प्रथम वर्ष असते. ओके. फर्स्ट इयर असते आणि त्यासोबतच त्यांचं जे सेमिस्टर असते विद्यार्थी मित्रांनो. ओके. तुम्हाला आता सेमिस्टर पॅटर्न राहणार आहे. जसं 12वीची बोर्डाची परीक्षा तुम्ही दिली तर आता त्यानंतर तुमचं इथं सेमिस्टर असते. ठीक आहे. तर तुमचं जे फर्स्ट इयरचं जे कॉलेज आहे ते कोणत्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे तर याचं आपल्याकडे एक अप टू डेट माहिती आलेली आहे. आजच अपडेट आलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ कंप्लीट पहा. तर तुम्हाला तारीख तर माहिती पडणारच आहे कोणत्या महिन्यामध्ये किती तारखेला तुमचं फर्स्ट इयर कॉलेज इथं सुरू होणार आहे. तुम्ही कॉलेजला जाल विद्यार्थी मित्रांनो. तर ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण अजून काही महत्त्वाची त्यामध्ये माहिती दिलेली आहे तुमच्या फर्स्ट इयर कॉलेज सुरू होण्याबाबत. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करून द्या सर्वीकडे तुमच्या फ्रेंडला, सर्व ग्रुप्समध्ये. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट कॉलेजचे वगैरे रिझल्टची मिळणार आहे. ठीक आहे. तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि महत्त्वाचं म्हणजे अगोदरच सांगून देतो, ही जी अपडेट आहे आपल्याला कधी मिळत आहे पाहू शकता मी कधी देत आहे. तर अपडेट आपली आहे 12 मे 2024 सायंकाळी 5 वाजता ही अपडेट आपल्याला मिळत आहे आणि हे ऑफिशियली आहे. कोण देत आहे आपल्याला? जे सकाळ वृत्तसेवा आहे त्यांचं आर्टिकल आहे त्याच्यामध्ये इथं आलेलं आहे. ठीक आहे. पाहू शकता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे. तर पहा की महाविद्यालय म्हणजे कॉलेजेस 20 जूनला उघडणार. विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक घोषित. दिवाळीची सुट्टी 21 ऑक्टोबरला. पहा पूर्ण डिटेलमध्ये आपण पाहूया नेमकं कशा पद्धतीने तुमचे कॉलेज कधी सुरू होणार आहे. ठीक आहे. तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न कला म्हणजे आर्ट्स, वाणिज्य म्हणजे कॉमर्स आणि विज्ञान म्हणजे सायन्स महाविद्यालयाचे पहिले सत्र म्हणजे तुमचं जे फर्स्ट सेम असणार आहे. ओके. फर्स्ट सेमिस्टर असणार आहे 20 जूनपासून सुरू होत आहे. तर दिवाळीच्या सुट्ट्या 21 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान असतील. महत्त्वाचं काय की 20 जूनपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे आता जे विद्यार्थी SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे विद्यार्थी असतील त्या युनिव्हर्सिटीचे तर त्यांच्यासाठी हे काय 20 जूनपासून इथं सुरू होणार आहे. ओके. आता पहा शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विद्यापीठाकडून शैक्षणिक वेळापत्रक घोषित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय आहे की हे जे SPPU युनिव्हर्सिटी आहे. ओके. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे तर त्यांचं इथं 20 जूनपासून पहिलं सत्र फर्स्ट इयर कॉलेज इथं सुरू होणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे युनिव्हर्सिटी आहेत जसं की आता संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी असेल किंवा नागपूरमधलं युनिव्हर्सिटी असेल तर वेगवेगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रामध्ये जे कॉलेजेसच्या तर असं शक्यतोवर आहे की 20 जून म्हणजे जून महिन्यामध्ये शेवटी ओके तुमचं इथं सत्र सुरू होणार आहे. पहा पुढे अजून त्यांनी महत्त्वाची माहिती आपल्याला इथं सांगितलेली आहे. ठीक आहे. पाहू शकता आता की कोरोनानंतर मागील 3 वर्षामध्ये विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. म्हणजे तुमचं जे फर्स्ट इयरचं कॉलेज आहे ते वेगवेगळ्या म्हणजे मागे पुढे झालं होतं. उशिरा सुरू झाले कॉलेजेस कोरोनामुळे, लॉकडाऊन होतं त्यामुळे. बट आता यावर्षी इथं पूर्ण व्यवस्थितपणे सुरू करण्याचं इथं काय आहे त्यांचं नियोजन आहे. ओके. पाहू शकता जसं की इथं ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांविषयी बहुतेक सर्व विद्यालय 20 जून रोजी सुरू होत आहे. ठीक आहे. तर औषध निर्माणशास्त्र म्हणजे फार्मसी आणि वास्तुशास्त्राची महाविद्यालय 1 जुलैपर्यंत सुरू होणार आहेत. बहुतेक पदवी अभ्यासक्रम 1 जुलै ते 18 जुलै दरम्यान इथं सुरू होणार आहे. म्हणजे जे इथं तुमचं पदवी अभ्यासक्रम आहे म्हणजे जे डिग्री कोर्सेस आहेत इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर अशा टाईपचे तर ते 1 जुलै ते 18 जुलै दरम्यान इथं सुरू होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. तर तुमचं फर्स्ट इयरचं कॉलेज इथं 20 जूनपासून SPPU वाले जे स्टुडंट्स आहेत त्यांचं इथं सुरू होणार आहे आणि याच तारखेदरम्यान महाराष्ट्रामधील बाकीच्या युनिव्हर्सिटीचे सुद्धा कॉलेजेस आहेत फर्स्ट सेमिस्टर एक्झाम आहे तर त्याचं इथं सुरुवात होणार आहे. ठीक आहे. आणि बाकीचे जे पदवी अभ्यासक्रम आहे त्याचं 1 जुलै ते 18 जुलै दरम्यान इथं सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 12वी नंतर तुम्ही कोणत्या कोर्सेसला ॲडमिशन घेता मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहात हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अजून काही अपडेट आली तर मी तुम्हाला देणार आहे. चॅनलवर त्यानुसार सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.